नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व आणि इथल्या भूमिका चंदनकर वहिनींच्या घरी आत्ता धावपळ सुरू आहे लग्नाची. कारण लवकरच तो मुहूर्त आणि शुभ लग्न सावधान असं म्हणून भूमिका ताईंच्या डोक्यावरती अक्षता पडणार आहेत. आणि मग भूमिका ताई वहिनी होणार. तर वहिनी होण्यापूर्वी त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, चंदनकर बदलून आता कुठल्या घरात जाणार हे ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. तेव्हा आता याबाबत वहिनींची भूमिका म्हणजे ताईची भूमिका नेमकी काय आहे ते जाणून घेऊया भूमिका ताईंकडून. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. शुभेच्छा देऊया भूमिका ताईंना. नमस्कार. दोघांतर्फे तुम्हाला वेलकम. आतापासूनच दोघांतर्फे द्यायला लागले. नमस्कार. हां चला. आणि ही माझी आई. नमस्कार आई. हे माझे होणारे मिस्टर. हो का. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. हे माझ्या होणाऱ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे होणारे सासरे. नमस्कार. हा माझा लहान दीर. नमस्कार. होणारा दीर. आणि तो माझा मोठा भाऊ. हां. आणि तिथे माझा छोटा भाऊ. वा. चला म्हणजे एकंदरीत वातावरण बदलायला लागलेलं आहे इकडचं. गप्पांना सुरुवात करूया. काही दिवसात आडनाव बदलणार. हो. काय होणार. खूप वेगळंच वाटेल. अगोदरचं नाव, लग्ना अगोदरचं नाव ते त्याची ऑलरेडी अगोदर खूप ओळख झालेली असते. बरोबर. त्याच नावाने माझी प्रसिद्धी झालेली असते. पण ती आता जरा वेगळ्याच नावाने येणार. बरं. आता काय जरा आडनाव होणार प्रश्नच पडलाय. आता आडनाव काय होणार तू. आता माझं आडनाव अंबाडकर होणार. अंबाडकर. लग्न कसं जमलं. लग्न माझे आजोबा आहेत चंदनकर. ते त्यांचे हे फ्रेंड सर्कलमधले. बरं. या घरात या भिंतीशी या प्रत्येक गोष्टीशी तुमचं एक वेगळं नातं जडलेलं असेल ना. हो पुष्कळ. हो. कोण कोण असतं या घरात. घरात आई बाबा मी माझे 2 भाऊ. भाऊ म्हणजे मोठे की लहान. लहान आहेत. दोघेही लहान आहेत. लहानच आहेत. मग ते दोघे लहान भाऊ आता काय काय आता किती दिवस आलंय लग्न. आता 14 दिवसांनी. 14 दिवसांनी लग्न. हो 14 दिवसांनी. मग त्या 2 भावांचं काय चाललंय सध्या. ते आईला पाठवून बोलतात, पप्पांना पाठवून बोलतात ताई जाणार कसं वाटतंय वगैरे. आणि मला नाही तुझा तुझं आहे ना घर, जा ना तुझं आता ठरवलंय ना. प्रत्यक्षात काय होईल. प्रत्यक्षात डोळ्यात अश्रूचे धाराच लागणार आहेत. पुष्कळ लागणार आहेत. तुम्ही काय तयारी केली आता त्या घरात जाणार तर. मी जरा माइंड सेट करते की नवीन जबाबदाऱ्या येणार आहेत. नवीन माणसांच्या मध्ये जुळणं करायचं आहे आपल्याला. पहिला त्यांच्याकडे लक्ष. आता काय आपण स्वतःहून आपल्याच ताकद बघणं आणि निघून जाणं असा प्रकार नको तिथे. बाबा सांगतात, आई सांगते. हां बाबा आई असं समजवत असं. मला सांगा की ते तुम्हाला भेटले पहिल्यांदा लग्नात बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला म्हणजे लग्नासाठी ते घरी आले होते आमच्या. तुमच्या. हां आमच्या घरी आले होते. साधारण किती महिन्यांपूर्वी. 2 वर्ष अगोदरच मे महिन्यात आले होते. मग त्याच्यानंतर 2 वर्षचा जो कालावधी गेला तो तुम्ही थांबायला सांगितलं. हो कारण की मला ॲक्च्युली मी अगोदरच ठरवलं होतं की मी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आणि त्याच्यानंतर मग लग्नाचा विचार करते. आणि मिस्टरांचं काय म्हणणं होतं मग. त्यांचं सुद्धा तेच म्हणणं होतं की आई वडिलांना जे योग्य वाटतंय ती लोक काही चुकीचं करून देणार नाहीत. बोलवा ना त्यांना जरा. अहो जरा इथे या ना. अरे बापरे. छान दिसतोय लक्ष्मीनारायणाचा जोडा. हां पण इकडे वहिनी तिकडे सारखा. वहिनी काय म्हणतो तिकडे. अहो तिकडे म्हणजे इकडे बसा. मी इथे बसणार आहे, तुम्ही इथे बसा. का सांगू असं बसवलंय. आठवतं एकदा गाडीतून तुम्ही सगळे कुठेतरी चालला होता. हो. तुम्ही मागे बसला होता, हे पुढे बसले होते. हो. खिडकीतून काचेतून खणवाखणवी चालली होती. हो.
आठवते तुम्हाला बरोबर. काय झालं होतं तेव्हा? ॲक्च्युली रंगपंचमीच्या दिवशी माझा भाऊ आलेला होता गावावरनं, तर आम्ही फिरायला म्हणजे यांच्या घरच्यांची परमिशन घेऊन आम्ही चाललेलो इथे महालक्ष्मीला गेलेलो गेटवे ऑफ इंडियाला. तर मी पुढे ड्राईव्ह करत होतो, माझा भाऊ होता माझ्याबरोबर, मागे वहिनी होत्या, ही बसलेली आणि लहान भाऊ होता. तर आम्ही एकत्र बोलू शकत नव्हतो, तर फक्त मिररमधनं आमचं जेवढं एकमेकांच्या नजरानजर होत होती बस तेवढीच होत होती. कळलं वहिनी? ती आज परत इथे बसून होऊ नये म्हणून म्हटलं समोरासमोर बसून. किती मुली बघितल्या होत्या? नाही, मी पहिलीच बघितलेली होती. कुठे आहे ती? माझ्यासमोर बसलेली. अच्छा अच्छा, हे म्हणजे पहिलं स्थळ पहिलंच. हे होतं. पण मग आता काय ठरवलंय तुम्ही वहिनी, म्हणजे आता ही आमची ताई या घरातून तुमच्या घरात वहिनी म्हणून येणार, मग तिच्या आनंदासाठी तिच्या सुखासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार, काय ठरवलं? तिच्या आनंदासाठी आणि तिच्या सुखासाठी आम्ही दोघांनी असं ठरवलेलं आहे की तिचे जे आई वडील आहेत ते मी माझे आई वडील समजून वागेन, आणि माझे आई वडील आहे तिने ते आपले आई वडील समजून प्रेम द्यावं. त्याच्यामध्येच आपलं कुटुंबाचा विस्तार करत, म्हणजे प्रेम जास्तीत जास्त एकमेकांच्या आई वडिलांना देत जावं आपण. तुम्ही किती भावंड? मला एकच लहान भाऊ आहे. भाऊ आहे? हा, लहान मग भाऊ. तुमच्या घरात मुलगी नाही? नाही, मुलगी नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या आईला पण, म्हणजे माझा लहान भाऊ होता, आईला तेच म्हणजे होतं की आई लहानपणी त्याला बो बांधायची, त्याला लिपस्टिक लावा, म्हणजे मुलीची हौस ती लहान भावातर्फे भागवायची. मग ती आता भरपूर खुश आहेत.